जय टोपार घुमाई 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 जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल 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 तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती समचरण सरोजं सांद्र नीलाबुधाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका थोडा इको माझा कमी करा श्री गुरूंचे पाय जय हृदय किवसो निठाय तय एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कारोनी आता तो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो टाळी वाजवा टाळी टाळी एक टाळी अनिवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा काबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांसी हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी तुका भासला मानवी वेशधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वयं श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मस्तक हे पायावरे या वार करे संतांचा या वार करे संतांचा या वार करे संतांचा या वार करे संतांचा
मस्तक हे पायावरी यावार करे संतांच्या आये महाराज विराजे आये महाराज विराजे महाराज विराजे आये महाराज विराजे कथा करू मती अनुसार पधारिये जिजाऊ कुमार आये महाराज विराजिए आये महाराज विराजिए कथा करू अनुसार पधारिये जिजाऊ कुमार आये महाराज विराजे प्रेम सहित गदी धरो पधारिये जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए विराजिए छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती परमंगलमय परात्पर अखिलेश्वर षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र सारस्वताचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबरा यांचा हा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा आहे आपल्या जन्माची सार्थकता आपला जन्म कुठल्या साधनाने सफल झाला याचं वर्णन करतात. विठाला 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 भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय मदनजी महाराज दायमा यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय भजन विष्म सोपान काका जंगले भेंडकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि सकल ग्रामस्थ मंडळी टाकडगाव यांच्या अथक अशा परिश्रमाने भव्य दिव्य स्वरूपाचा हा प्रतिवर्षाप्रमाणाचा आपला हा अखंडारनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजच्या चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुमच्यासमोर ही सेवा करण्याकरता आज उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतन सेवेकडे प्रवृत्त होतो. विठाला 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 सगळ्यांच्या अनमोल अशा सहकार्याने आपल्या गावातीलच ज्येष्ठश्रेष्ठ टाळकरी महाराज मंडळी युवा कीर्तनकार ही सगळी महाराज मंडळी सगळ्यांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र आपल्या गावचं उमलतं नेतृत्व युवा कीर्तनकार किरणजी महाराज मोठे यांच्या फोनद्वारे फोनच्या संपर्कातून आणि आमचे आदरणीय अक्षय महाराज असतील आदरणीय वैभव महाराज असतील आदरणीय आमचे सूरज महाराज असतील या सगळ्यांच्या मित्रत्व नात्याने माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आली. या कीर्तनाच्या साथीकरता ही सगळी टाळकरी महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं टॉप 10मध्ये नाव घेतलं जातं असे माझे जीवस्य कंठस्य मित्र आदरणीय संजयजी महाराज हजारे यांची आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. हे माणसं तुम्हाला प्रत्येक वर्षी भेटतात पण तुम्हाला वर्षातून कधीतरीच भेटतात बरं काय. आदरणीय आमचे संजय महाराज आहेत त्यांच्या चरणावरती वंदन करतो. अक्षय महाराज आहेत आपल्या भागाचं भूषण हरिभक्तीपरायण आमचे विष्णू महाराज जगताप आहेत
त्यांनाही वंदन करतो. आदरणीय सोपान काकांबरोबर ज्यांनी अखंड जीवनभर भजन केलं, अर्थात ही जोडी बरं का, काकांबरोबर कायम काकांची भेट झाली की ह्या दोघांची भेट व्हायची. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी नाना जंगले आहेत, त्यांनाही वंदन करतो. मृदंगाच्या साथीकरता माझे जीवलग मित्र आदरणीय विष्णुपंत लोंढे गुरुजी यांचे पटशिष्य अनिकेत महाराज आहेत, त्यांनाही वंदन करतो. उपस्थित पवन महाराज आहेत, उपस्थित ज्ञात अज्ञात सगळी महाराज मंडळी बरं का, आमचे भेंडचे बापू काकडा करण्याकरता उपस्थित, त्यांनाही वंदन करतो. चोपदार आहेत आमचे शिरदेवीकर, त्यांनाही वंदन आहे. ज्यांच्याकडं आत्ता आम्ही जेवलो, शिंगोरी आमटे खाल्ली आहे की नाही, भरपूर जेवलो. तर म्हणजे असं जेवल्यावर कीर्तन करू नये आहे का नाही, असं जेवलं बरोबर आहे का नाही. नाही पण ते भूक लागली होती ना, आणि ते बेत सांगितल्यामुळं म्हटलं कशाला टाळायचं, पुन्हा गार झाली तर आहे का नाही. अतिशय छान आणि प्रेमाने श्रद्धेने आपण हा उत्सव साजरा करत आहात. परमभाग्य आपलं असं आहे. आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि दोन गोष्टींनी महत्त्वाचा आहे. कशा करता, आज या महाराष्ट्र सारस्वताचे मुकुटमणी जगद्गुरू तुकोबा आहे, त्यांचा आजचा हा अनुग्रहाचा दिवस आहे. माघ शुद्ध दशमी आज आहे, अर्थात जगद्गुरू तुकोबारायांना बाबाजी चैतन्याने आजच्या दिवशी अनुग्रह दिला होता. आणि आपलं दुसरं भाग्य असं आहे, आपल्या सबंध हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. योग बघा कसा जुळून आलाय संजय महाराज बरं का, योग फार जुळून आलाय कसा. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरू तुकोबाराय बरोबर, आणि तुकोबारायांचा आजचा अनुग्रह दिन आणि तुकोबारायांच्या शिष्याचा आजचा जन्मदिवस. बहुतांशी अशी तिथी, अशी वेळ, अशी घटिका शक्यतो कधी जुळून येत नाही. आणि आपल्या सप्ताहाचं परमभाग्य आहे. गेली 22 वर्षापासून हा नामोत्सव आपण केलेला आहे ना, खऱ्या अर्थाने त्याचं हे फळ आहे आजचा दिवस आहे का नाही. गुरुही आज आहेत आणि शिष्याचाही आज जन्म आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणूनच अभंग निवडून आज मी घेतलाय बरं का. हा छत्रपती शिवाजी महाराज आजच्या दिवशी हेच म्हणत असतील काय, जन्मा आलो त्याचे आणि आज फळ झाले साचे. जगद्गुरू तुकोबारायचा हा अनुग्रह दिवस खऱ्या अर्थाने आजच्या तारखेला आला. म्हणजे तिथी आणि तारीख ही वेगळी बरं का. आजची तिथी माघ शुद्ध दशमी आहे, परंतु आपण संबंध भारतभर 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतो. आणि तिथीचा आणि तो योग जुळून आला, आपलं भाग्य आहे. परत बिघडलं बघा काहीतरी, हो ना. ह्या समोरच्या साऊंडचा आवाज मला द्या, पलीकडचा आवाज मला रिटर्न येतो बघा त्या साऊंडचा. हरी विठाला 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 विठाला. चला ऐका, अभंग फार महत्त्वाचा निवडला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबा आहे आपला जन्म कशामुळे सफल झाला आणि जन्म सफल झाल्याच्या नंतर तुकोबाराच्या जीवनामध्ये कुठली अवस्था प्राप्त झाली याचं चिंतन मांडतात. लक्ष देऊन ऐका, प्रत्येक माणसाला जन्म हा मिळत असतो, प्रत्येक माणसाला जन्म हा मिळत असतो, परंतु जन्म सार्थकी लागतो कधी याचे काही कारण आपल्याला शोधावी लागतील. काय, जन्म माणसाचा सार्थकी लागतो, माणसाचा जन्म सफल होतो, परंतु होतो कधी, म्हणूनच या अभंगाची नियुक्ती केली. साधारणतः मनुष्य जन्माची सार्थकता जगद्गुरू तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायची झाली तर एकतर माणसाला देवाची भेट व्हावी आणि मग माणसाचा जन्म सफल होतो. दुसरी गोष्ट, माणसाने आपला उद्धार करून घ्यावा आणि मग माणसाचा जन्म सफल होतो. तिसरी गोष्ट, नरदेह शरीर आपल्याला प्राप्त झालंय, आपल्याला आपला उद्धारही नाही करून घेता आला, आपल्याला देवही नाही मिळवता आला, मग तुम्ही सामाजिक कामं करा, चांगले कामं करा, तुमचा देह, तुमचा जन्म देशसेवेसाठी, धर्मसेवेसाठी झिजू द्या आणि मग तुमच्या जन्माची सार्थकता होणार. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट तुकोबाराय सांगतात, तुम्हाला संतांनी जवळ घेऊ द्या, संतांनी तुमचा अंगीकार करू द्या आणि मग तुमचा जन्म सफल होईल. विठाला विठाला. समजलो ना कीर्तन? हा,
का झोपा आल्यात? झोपा आल्यात का? चहा सांगू का? नाही, गेवराई जवळच लगेच चहा येईल आहे का नाही? गेवराई जवळ, काळजी करू नका. लक्षात घ्या, मी सांगितलं तुम्हाला माणसाचा जन्म सार्थकी लागतो कधी, सफल होतो कधी? तुम्ही देवाची भेट घ्या. विठ्ठलची एक देखली या विठ्ठलची एक देखली या विठ्ठलची एक देखली या विठ्ठलची. ए तुका मन जन्मा आल्याचे सार्थक, तुका मन जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखली या विठ्ठलाची एक देखली या. मन जन्मा आल्याचे सार्थक, तुका मन जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. तुकोबाराय म्हणतात, देवाला बघितलं ना मग तुमचा जन्म सार्थकी लागल. तुकोबारायला बाजूला करा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, माझा संसार सफल झाला कशाने? आजी संसार सुफल झाला गे माये. आजी संसार सुफल झाला गे माये. आजी संसार सुफल झाला गे माये. आज संसार सुफल झाला गे माये. देखिले पाये विठोबाचे. देखिले पाये विठोबाचे. तो मज भावा, 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 भावा. हजार टाळकरी नसू द्या, एकटे हजारे महाराज असू द्या, एवढं काम होतं महाराज. तो मज व्हावा आज संसार सफल झाला गे माये आणि देखिले पाय विठोबाचे. ज्ञानोबाराय म्हणतात, माझा जन्म सफल झाला. या मृत्यूलोकामध्ये मी जन्माला आलो आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे चरण मी बघितले. माझा जन्म सफल झाला. मुद्दा लक्षात घ्या, माणसाचा जन्म सफल होतो कधी? देवाला भेटल्याच्या नंतर, देवाचं स्मरण केल्याच्या नंतर, देवाचा चेहरा बघितल्याच्या नंतर आणि देवाचे चरण बघितल्याच्या नंतर. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. भाग गेला, शिन गेला. या जन्म मरणाचा आमचा भागही गेला आणि शिनही गेला आणि काय झालं? अवघा झाला आनंद. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सफलता ही देवाच्या भेटीमध्ये सांगितली. दुसरी सफलता सांगितली, माणसाने आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माणसाने आपला उद्धार करून घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्येच मनुष्य जन्माची सार्थकता आहे. भगवान श्री विष्णू अर्थात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, उद्धरेनात्मनात्मानं मात्मानं भव साधयत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मना. आहे का नाही? माणसाने आपला उद्धार करून घेतला पाहिजे आणि याच्यामध्येच मनुष्य जन्माची सार्थकता सांगितली. शास्त्रकार सांगतात, हो मनुष्य देहस्य आत्मोद्धारेण द्वारत्वाद. अर्थात मनुष्य जन्म हा उद्धार करून घेण्याकरता द्वार सांगितले. द्वार
ज्याही मनुष्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे ना, याच नरदेहामध्ये. आणि हे ज्ञान नाही कुठे, आहे का नाही? हे दार आहे. आणि एकदा का माणसाने या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर संधी हुकवली, पद्धतील खाली 84च्या पद्धतील खाली 84च्या चाटीला आवाज देते. पद्धतील खाली 84च्या पद्धतील खाली 84च्या विसरली तया थोराली हाली विसरली तया थोराली हाली पद्धतील खाली 84च्या पद्धतील खाली 84च्या पद्धतील खाली 84च्या पद्धतील खाली 84च्या पचतील खाणी 84चा किंवा शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडणार. काय झालं बघा, जुन्या काळाचा दृष्टांत आहे. जुन्या काळामध्ये गाव असायचं आणि त्या गावामध्ये प्रवेश करण्याकरता एकच दार असायचं, एकच दार. आणि त्या दारामधून माणसाला प्रवेश करायला लागायचा. कोणीतरी एक आंधळा मनुष्य त्या नगरामध्ये त्या गावामध्ये जाण्याकरता निघाला. त्याला काय दार सापडना. आणि मग तो कोणीतरी येते का याची वाट बघू लागला. तेवढ्यात कोणीतरी आलं, इको कमी करा. हा, तेवढ्यात कोणीतरी आलं आणि तो म्हणला कोण आहे. तो म्हणला माईक सिस्टीमवालेत. आणि मग ते म्हणले सिस्टीमवाले जरा जवळ या. म्हणले बोला. नाही थोडं जवळ या. म्हणले बोला ना, काय काम आहे. थोडा इको कमी करा, आहे का नाही. आणि मग ते सिस्टीमवाले त्या आंधळे दादाला म्हणले काय काम आहे तुमचं. त्यांनी सांगितलं काय नाही, मला या नगरामध्ये प्रवेश करायचा आहे, मला काय दार सापडत नाही, एवढं नगरामध्ये नेऊन सोडा. आणि मग सिस्टीमवाले म्हणले आता हरिपाठाची वेळ झाली. संजय महाराज आले असतील, आमचे विष्णू महाराज आले असतील, अक्षय महाराज माईकवर बोलण्यासाठी तयार असतील, नाना आले असतील, सगळे आले असतील. हरिपाठाची वेळ झाली, मला काय तुझं काम ऐकण्याकरता वेळ नाही, मी काय तुला त्या नगरामध्ये नेऊन सोडू शकत नाही. मग काहीतरी पर्याय सांगा. आणि मग त्या सिस्टीमवाल्या दादानी पर्याय सांगितला. काय पर्याय सांगितला. त्या आंधळ्याचे हात धरले, जी नगरगाव कुसाची जी भिंत होती त्या भिंतीला हात लावले आणि सांगितलं दादा एक काम कर, ही भिंत शोधत शोधत चाफत, आपल्याकडे काय म्हणतात चाफत चाफत, बोला की राव आपण एकाच तालुक्यातले, हा, शोधत शोधत चाफत चाफत जा, भिंत संपेल, दार येईल आणि त्या दारामधून तू नगरामध्ये प्रवेश कर. त्या आंधळे दादाने सुद्धा भिंतीला हात लावला, शोधत शोधत चाफत 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 गेला. परंतु झाला असं महाराज, दार यायची वेळ झाली, याच्या अंगाला सुटली खाज, खाज सुटली, खरूच झालती त्याला. ते खाजतही राहिलं आणि चालतही राहिलं. त्या खाजण्याच्या नादामध्ये झाला असं, दार गेलं माग, परत भिंत हाताला लागली. म्हणूनच महाराज म्हणतात चुकली या वर्म फेरा पडे, ऐक ना, नगर भ्रमता जन्म जावो परिप्रवेशे का द्वारे रे, तैसा यजिजो भजिजो भजिजो पूजिजो परिनो न उकलू नंद कुमरू रे, नुद्धरी जे परिते गोपाळे बिन नुद्धरी जे, आहे का नाही. जन्मच्या जन्म त्या आंधळ्याचा जरी गेला तरी तो त्या नगरामध्ये प्रवेश करू शकणार नाही, कारण नगरामध्ये प्रवेश करण्याकरता दार हे एकच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. त्या आंधळ्याला नगरामध्ये प्रवेश करता येणार नाही, कारण त्याचं वर्म चुकलंय, वर्म. मग आपल्याला ही नरदेह शरीर प्राप्त झालंय. या नरदेह शरीराची सार्थकता कशामध्ये सांगितली. लोकांचे बांध कोरण्यामध्ये, हा, कशामध्ये नाही ना महाराज. लावालाव्या करण्यामध्ये, भांडणं करण्यामध्ये, गावामध्ये एखाद्या मुलाचं जमत असेल तर ते मोडण्यामध्ये नाही ना महाराज. सार्थकता ही भगवत प्राप्तीमध्ये आहे, आत्म उद्धारामध्ये सार्थकता आहे. काय असतं बघा, काही गोष्टीची सार्थकता असते आणि काही गोष्टीची निरर्थकता असते.
जी वस्तू ज्या कामाकरता निर्माण झाली त्या वस्तूने तेच काम करणं म्हणजे त्या वस्तूची सार्थकता आहे. उदाहरणार्थ आता समोर पखवाज ठेवलेला आहे. पखवाजाची सार्थकता कशामध्ये? बोला बोला, ऐकायला येतं तुम्हाला? पखवाजाची सार्थकता कशामध्ये? भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये वाजवण्यात. का टांग टांगमध्ये चालेल का पखवाज? निरर्थकता आहे महाराज ती, ऐका ना, निरर्थकता आहे ती. तसं जी वस्तू ज्या कामाकरता निर्माण झाली त्या वस्तूने तेच काम केलं तर त्या वस्तूची सार्थकता आहे. लक्ष देऊन ऐका. काय झालं? हे बडबड बंद करा बरं. ही एकदा बळ जुळून घ्यायला लागलोय, वडायला लागलोय मी. तुम्ही आपलं आहे का नाही? पोरांनो, इथलं दुःख काय हे तुम्हाला तिथून कळणार नाही. हो, ज्यावेळेस एखादा वक्ता होईल ना तुमच्यातला आणि ज्यावेळेस तुम्हाला त्रास होईल, विक्षेप होईल ना, मग तुम्हाला दुःख कळेल इथलं काय आहे का नाही. म्हणून विनंती, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला आज पावडा गायचा आहे, त्यांचे गुणगान गायचे आहेत. विनंती सर्वांना, बडबड काय करू नका. विठाला विठाला. तर मी सांगत होतो काही वस्तूची सार्थकता असते आणि काही वस्तूची निरर्थकता असते. काय पोरांनो? जी वस्तू ज्या कामाकरता निर्माण झाली त्या वस्तूने तेच काम केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? उद्दृष्टांत सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. ऐका. काय झालं? सुंदर असं गाव होतं. त्या गावामध्ये 2 पाटलं राहत होते. एक पाटील दुसऱ्या पाटलाकडे गेला. त्या समोरच्या पाटलाला म्हणला, पाटील वा, तुमचा मुलगा लग्नाला आलाय? म्हणले हो. हा म्हणला, माझीही मुलगी लग्नाला आली? म्हणले हो. मग एक काम करा, माझी मुलगी तुमच्या मुलाला द्यावी असे म्हणतोय. समोरचा पाटील म्हणला, काही अडचण नाही, आतापर्यंत मित्र होतो, आता सोयरे हो, काही अडचण नाही. म्हणले, काय देण्या घेण्याचं ठरवायचा हुंडा का नको राहू द्यायचा? हा, हुंडेच बंद झालेत आहे का नाही? हुंडेच बंद झालेत आहे का नाही? भेटायला तयार नाही, हुंड्याचं कुठं करता म्हणा, आहे का नाही? पण जुन्या काळामध्ये समोरचा पाटील म्हणला, पाटील वा, सगळे म्हणले माझ्याकडं, सगळे 2-2 आहे. बंगले 2, गाड्या, पोरं, बायका नाही होत्या 2-2 आहे की नाही? हा, 2. किती? मुद्दा लक्षात घ्या. झाला असं, तो म्हणला काही नाही, फक्त माझ्याकडं येणारे जे पाहुणे मंडळी आहेत ना, ते पाहुणे मंडळी जरा मोठे आहेत, रुबाबदार माणसं आहेत. जेवणामध्ये जरा चांगला बेत करा. लग्नाच्या जेवणात चांगला बेत करा. काय बनवायचं सांगा? काही बनवा, पण उरकून घ्या. गऱ्याचे लाडू बनवायचे का? आपण गऱ्याचे लाडू बनवू. महाराजांनी सांगितलं गऱ्याचे लाडू. चला. आणि गऱ्याच्या लाडूचा बेत ठरला. तो म्हणला, पाटील बा, गावरान बेत करतो, गावरान. गऱ्याचे लाडू बनवतो, रव्याचे लाडू बनवतो, 1 नंबर. काय असतं बघा, लग्नामध्ये नवरदेव कसा आहे, नवरी कशी, लोकाला काही घेणे देणं नाही महाराज. लग्नात येणाऱ्या माणसाची प्रत्येकाची अपेक्षा ही वेगळी असते. प्रत्येकाची अपेक्षा. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छन्ति आणि मिष्टान्नम इतरे जनहा. लग्नातल्या प्रत्येक माणसाची अपेक्षा ही वेगळी असते. कन्यावर येते रूपम. लग्नामधली जी नवरी मुलगी असते ना, ती एकच विचार करते की माझा होणारा नवरा थोडा गोरा गोमटा असावा, थोडा दिसायला चांगला असावा, आहे का नाही? चांगला जरा नाकी डोळी जरा नीटच असावा, चांगला असावा, अशी अपेक्षा नवऱ्या मुलीची, त्या मुलीची असते. कन्यावर येते रूपम, माता वित्तम. त्या मुलीची आई एकच विचार करते, आपला होणारा जावई कसा जरी असेल तरी हरकत नाही, मालदार पाहिजे. मालदार कसा पाहिजे? नुसत्या गुलाबीच नोटा पाहिजेत का? बंद झाल्यात त्या? हा, बंद झाल्यात का? बरं. कसल्या पाहिजेत मग? हा, भुऱ्या? हा, हिऱ्या? काय म्हणजे पोरं काय की बा, चला 500-500च्या नोटा पाहिजेत, आहे का नाही? हा, जांभळ्या लोक देते, जांभळ्या नाही तर जांभळ्या देऊ नका. काय. आणि मग प्रत्येक माणसाची अपेक्षा लग्नातली ही वेगळी असते. काय झालं? मुलाचा बाप एकच विचार करतोय, जावाई काळा जरी असेल हरकत नाही, त्याच्याकडे पैसा जरी नसेल हरकत नाही, परंतु तो बुद्धिमान असला पाहिजे.
माता वित्तम पिता श्रुतम. तो म्हणतोय जर काय त्याचा वरचा मजला रिकामा जर का असल तर तो काय करील, लाखाचे 12 करील. लाखाचे 12 असतील त्याच्याकडे पैसे, एक तर भिशीमध्ये घालीन नाही तर केबीसीत घालीन. केबीसी माहिती आहे कोरोना? केबीसी नाही ते व्हर्जन नाही पाहिजे आपल्याला. केबीसी नावाचा एक चिटफंड निघला होता बघा पाठीमागं. 6 महिन्यामध्ये पैसे डबल, एका वर्षामध्ये चौपट चिटफंड निघला होता ते महाराज, आहे का नाही? त्याच्यामध्ये लई गेले बरं का मामा. व्यापारी गेले, व्यावसायिक गेले, शेतकरी गेले. आतली गोष्ट सांगू का, महाराज लोक बी लई गेले. भरपूर कमवून ठेवले होते, कुठे ठेवायचे म्हणून दिले होते डबल व्हायला, काहीच आलं नाही माघारी. लक्षात घ्या, मुलीचा बाप म्हणतोय आपला होणारा जावई जरा बुद्धिमान पाहिजे, हुशार पाहिजे. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. आणि बंधुजन वर्ग पाहुणेरावळे मंडळी ते म्हणतात आपण ज्यांच्या बरोबर सोयरीक जुळत आहोत ना तो मुलगा जरा घरंदाज असावा, कुलवान असावा, शिलवान असावा. माता वित्तम पिता श्रुतम. बांधवा हा कुलमिच्छंती. आणि आपल्यासारखे गेलेले लग्नाला मिष्ठान्न मितरे जना. आपल्याला नवरी कशी, नवरदेव कसा आहे, सासू कशी, काही घेणे देणं नाही, काही घेणे देणं नाही. आपले फक्त लक्ष फक्त आहे का नाही, लाभ रे बरकत रे, याच्यावर लक्ष महाराज. मिष्ठान्न मितरे जना. तसं पाटील म्हणला ऐका, आपल्याकडे येणारे पाहुणे फार मोठे मोठे आहेत, लांबून लांबून पाहुणे येणार आहेत. टाकडगावचं सगळं वराड येणार आहे, मोठी मोठी माणसं आहेत, शहराच्या जवळ राहणारे व्यावसायिक आहेत, काही शेतकरी आहेत, काही बागायतदार आहेत. आणि जेवणाचा बेत जरा चांगला करा. तो म्हणला गऱ्याचे लाडू बनवतो. गऱ्याच्या लाडूची एक तुम्हाला खासियत सांगतो बघा काय, त्याची जर काय चाचणी व्यवस्थित साधली ना लय भारी होतात. चाचणी जर काय साधली ना लय भारी होतात महाराज. काही काही ऐका, काही काही महिला मंडळाच्या हातामध्ये अशी काही ताकद असते, काही सुगरण असे असतात. आमचे गुरुजी सांगायचे काही महिला कोंड्याचा मांडा करतात. कोंडा म्हणजे काय? कोंडा म्हणजे नाही का आपलं चाळण. चाळण जरी असेल तरी त्याचा मांडा करतात. मांडा म्हणजे पुरणाची पोळी, तिकडे खानदेशामध्ये त्याला मांडा म्हणतात, आहे का नाही, खानदेशामध्ये. आणि काही बाया मांड्याचा ढोंडा करतात, आहे का नाही. हो, डबाभर मसाला चव नाही कशाला. अरे अवघड महाराज. एकदा कीर्तनाला गेलो सातारा जिल्ह्यामध्ये, लक्ष देऊन आहे का, जेवणाकरता बसलो. भाजी जरा जास्त तिखट झाली होती, एवढी तिखट झाली होती. माझ्या नाकातून गंगा यमुना वाहायला लागल्या. बरं त्या तिथं थांबल्या नाही, खाली त्रिवेणी संगम झाला. बरं तो त्रिवेणी संगम तिथं बी थांबला नाही, ब्रह्मगिरीपर्यंत आला तो पार. आणि मग त्या बाईच्या गोष्ट लक्षात आली, भाजी जरा तिखट झाली, महाराजांना जरा जडच चाललं जेवायला. आणि मग तिने मंत्र बदलला. ती म्हणली महाराज तुम्ही किती जण भाऊ इथं? मी म्हणलो भाजीतून वाचलो तर 2 नाही तर 1च. महाराज काही काही सुगरणी अशा असतात, हो, ते विषाचं सुद्धा अमृत करण्याची ताकद काही काही सुगरणीमध्ये असते. विषाचं अमृत म्हणजे काय इंड्रेल वगैरे नाही टाकायचं भाजीमध्ये बरं का. विषाचं अमृत कारलं विषासारखं कडू आहे का नाही, परंतु काही काही महिला मंडळाच्या हातामध्ये ती ताकद असते, आहे का नाही. हो, अगदी कारलं खावत सुदामती आकाच्या हातच. म्हणजे माझी चुलती लय भारी बनवती म्हणून सांगितलं, आहे का नाही. लक्षात घ्या. तसं ते चाचणी बिघडली महाराज त्या लाडूची. आणि त्या लाडूची जर का चाचणी बिघडली ना महाराज, लय अवघड काम आहे. हो, दिवाळीच्या पिरियडमध्ये लाडू असतात ते डब्यामध्ये ठेवलेले. चाचणी बिघडलेली असली ना, नवऱ्याला दगडाने मारायची गरजच नाही, अजिबात नाही. हो, नवरा असा रेषेमध्ये येऊन द्यायचा, किचनमध्ये जायचं, भरणी उचलायची, जास्त लोड नाही द्यायचा बरं का तिला. हो, लय ताण द्यायचा नाही, हळू झाकण उघडायचं, म्हणजे कमरेवरती घ्यायची, नवरा रेषेमध्ये येऊ द्यायचा, लाडू उचलायचा. एका लाडूमध्ये नवरा बाहेर गेला पाहिजे. आणि झालं असं महाराज, त्या लग्नामध्ये त्या लाडूची चाचणी बिघडली. हो, चाचणी बिघडली.
आणि ते परण्या आला, पोरं नाचायला लागले. हे जुने माणसं म्हणले काय राव, म्हणले हे डीजेचं फॅड निघले. जुन्या काळामध्ये डीजे नव्हता, काय नव्हता, तसल्या त्या तुताऱ्या होत्या, पिपाण्या होत्या, आहे का नाही, त्याच्यावरच लग्न लागायचं. पोरं काय लग्न टाईमवर लागू देत नाहीत. आणि मग हे जुने माणसं म्हणले काय करा, पोरांना नाचू द्या, आपण धरा पंक्ती. आणि मग सगळ्यांनी पंक्ती धरल्या. सगळे लोक जेवणाकरता बसले, सगळे लोक जेवणाकरता बसले. बरं, पाटील जे होते, मुलाचा जो बाप होता ना, त्यांनाही लय भूक लागलेली होती. त्यांना गोळ्या घ्यायच्या होत्या. त्यांच्या गोळ्या नाही संपलेल्या नव्हत्या हो, गोळ्या घ्यायचा टाइम झालेला होता, काय का नाही. इथं सगळे पाटले तर हाणते मला. हो, गोळ्या घ्यायचा टाइम झालेला होता. आणि मग कुणीतरी म्हणायचं पाटील बा बसा बसा, आणि ते म्हणायचं नाही नाही तुम्हीच बसा. पाटलाला जागा मिळाली एका ठिकाणी. पाटील जेवणाकरता बसले. सगळे पदार्थ वाढले, पुरी वाढली, कोशिंबीर वाढली, भात वाढला. अजून काय घ्यायचं बोला, जिलेबी वाढली, अजून बोला लवकर लवकर लवकर. आणि शेवटी तो लाडू वाढला. लाडू विसरले काय, लाडू वाढला. पुंडलिकावरचं झालं. सगळ्यांनी जेवणाकरता सुरुवात केली. जेवणाकरता सुरुवात केली. जेवण चालू झालं. माणसाचा स्वभाव असतो मामा, काय जो मेन पदार्थ जेवणामध्ये आहे ना, त्याच्याकडे स्वाभाविकच पहिल्यांदा माणसाचा हात जातो. सगळ्या लोकांनी लाडूकडे हात घातला. तसा पाटलाने सुद्धा लाडूकडे हात घातला. पाटलाने लाडूकडे हात घातला. एका हाताने लाडू दाबला. लाडू काय फुटलाच नाही. संजय महाराज तो म्हणला एका पक्षाचं काय बहुमत झालं नाही, मित्र पक्षाची मदत घ्यावी लागते. दुसऱ्या हाताने लाडू धरला. बाई माग सारली, जोरात बुक्की मारली. तुम्हाला वाटतंय का लाडू फुटला? लाडू फुटणारच नव्हता. आमच्या दोघाला माहिती. लाडू हा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. कुणी जरी म्हणलं चला गुवाहाटीला, जाणारच नव्हता. अजिबात जाणार नव्हता. 50 खोके जाणारच नव्हता. अजिबात नाही, जाणार नव्हता. शेवटी एकदम ओके. हा, शेवटी तो म्हणला एका पक्षाचं बहुमत येऊन सुद्धा सरकार स्थापन होऊन देत नाहीत होय, बारामती कर. मग मित्र पक्षाची मदत घेतली. तरी सुद्धा काही महागारीत जाऊ लागले. मग काय करायचंय ते म्हणले, आता आपण एक काम करू, आघाडी सरकार स्थापन करू. आघाडी सरकार, तिकडे जाऊ नका बरं का. हो, माझी पाठ लय निभर नाही, लय हानतेन मला गेवराईमध्ये गेल्यावर. हो, आघाडी सरकार, आघाडी सरकार. पाटलाने लाडू हातामध्ये उचलला आणि तोंडामध्ये टाकला. दोन्ही दाताने पाटलाने लाडू दाबला. मला वाटतं की फुटला? फुटणारच नव्हता. आमच्या दोघाला माहिती. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, परंतु लाडू एवढा हुशार होता, एवढा भारी होता. त्याने काय केलं, वरच्या सभागृहामधले 2 सभासद, खालच्या सभागृहामधले 2 सभासद, रातोरात राजीनामा. लाडू तर फुटला नाही, 4 सभासद बाहेर घेऊनच आला. मला चलो गुवाहाटी. पाटलाला राग आला. पाटील म्हणला अरे मित्रपक्ष घेतोय, जुळत नाही. आघाडी सरकार स्थापन करतोय, ते पण जुळत नाही. काय करायचं मग? पाटलाने हातामध्ये लाडू घेतला आणि पाठीमागे दार होतं मंगल कार्यालयाचं दार, त्या दाराच्या फटीमध्ये घातला. जोरात दार ओढलं, जोरात. तुम्हाला वाटलं का फुटतोय? मी काय सांगितलं, निष्ठावंत कार्यकर्ता होता, कोणाचे फोने उद्या जाणारच नव्हता महाराज. जोरात दार ओढलं, ते दार बिजागिरी सगळं बाहेर निघलं. लाडू तसाच निबडक. पाटलाला आला राग. पाटलाने हातामध्ये लाडू घेतला. पाटलाने हातामध्ये लाडू घेतला. सगळे लोक पाटलाकडेच बघायला लागले, जसं तुम्ही माझ्याकडे बघतात. आणि पाटील गरम झाला. असं कुठं लग्न असतं का? असं कुठं स्वयंपाक असतो का? आणि असं कुठं असतं का? जमणार नाही. आणि ती मुद्द्यावरची गोष्ट आली गुद्द्यावर. भांडणं चालू झाले. कुठं? टाकडगावमध्ये नाही, लग्नामध्ये भांडण चालू झालं महाराज. बरं, लग्नातल्या भांडणाला काय कारण लागतं का? होय, लागतंय का? बरं, लग्नातले लोक, लग्नाला आले लोक काय सोयीने आलेले असतात का? 500 टाकूनच आलेले असतात ते, आहे का नाही? आणि जे भांडणं चालू झाले, जे धाराधारी चालू झाले महाराज, बरं ते मंगल कार्यालयामध्ये लग्न, तिथं काय दगड आहेत का, काट्यात का, कोराडीत भांडणं करायला. तिथं काय होतं महाराज, त्या
पाहुण्याने घेतले टोपले, बघ पाहुणा मार पाहुण्याला, बघ पाहुणा मार पाहुण्याला, बघ पाहुणा. सगळा सत्यानाश लाडूचा त्या लग्नामध्ये झाला. आता लक्षात घ्या, मी काय त्या लाडूचं सांगायला आलोय काय? हा, त्या लाडूचं सांगायला नाही आलो मी, या लाडूचं सांगायला आलोय. ह्या लाडूचं, अहो हा लाडू सुद्धा देवाने सुंदर बनवलाय. वा, हा लाडू सुद्धा देवाने सुंदर बनवलाय. कसा बनवलाय? औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. भजले रामा रे, ओ भजले रामा रे, भजले रामा रे, भजले रामा रे. भजले रामा रे, भजले रामा रे, भजले रामा रे, भजले रामा रे. तेरे दिला दे भजना घोमटा, सोया झाला पाटा बाधिकेचा, सोया झाला पाटा बाधिकेचा. तेरे दिला दे भजना घुमटा, सोया झाला पाटा बाधिकेचा, सोया झाला पाटा बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा. सुंदर अशा प्रकारचा नरदेव आपल्याला दिलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं, काही गोष्टीची सार्थकता असते आणि काही गोष्टीची निरर्थकता असते. जन्म सार्थकी लागल तुमचा, तुम्ही तुमचा आत्मोद्धार करून घ्या, तुम्ही देवापर्यंत पोहोचा. मग सार्थकी लागतो कोणाचा? ज्याने जीवनामध्ये चांगले कामं केले, सामाजिक कार्य केले, देशासाठी धर्मासाठी जोही व्यक्ती झटलाय ना, त्याचा जन्म सार्थकी लागतो. कोण झटलंय? झटलेत ना महाराज, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. क्या बात है. ज्यांनी हयातभर फक्त आणि फक्त स्वराज्याचा विचार केला आणि जन्मालाही फक्त आणि फक्त त्याच्या करताच आले होते, है का नाही? लाल मातीच्या, थोडा इको वाढवा, लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारचा राजा जन्माला आला आणि त्यांनी धर्माचं काम केलं, हिंदवी स्वराज्य स्थापनही केलं. आणि मग या हिंदवी स्वराज्यामध्ये सगळे मावळे महाराज राजांनी बोलवले. तानाजी आलाय, येसाजी आलाय, मोरारबाजी आलाय, शिवा काशेद आलाय, जीवा महाला आलाय. सगळ्यांना जवळ घेतलंय आणि राजांनी सांगितले, जन्म तुम्हाला मिळालाय ना, मग तुमचाही जन्म सार्थकी लागला पाहिजे. मावळ्यांनी विचारलं, काय करावं राजा? राजांनी सांगितलं, काही नाही मावळ्यांनो, आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्या बहादराने हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन म्हणून शपथ घेतली, हातामध्ये तलवार घेतली, वयाच्या 23व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा काढला, वयाच्या 27व्या वर्षी जो बहादर त्या औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता आग्र्याला गेला, वयाचे 36 वर्ष जो बहादर रणांगणामध्ये होता, वयाचे फक्त आणि फक्त 51 वर्ष जगला, असा एकच राजा या भूमीवरती होऊन गेला. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आजही प्रत्येक व्याख्याता, प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये राजांविषयी श्रद्धा आहे. महाराज त्यांनी त्यांचा जन्म सार्थकी लावलाय, त्यांनी त्यांचा जन्म सार्थकी लावलाय. आज जगतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये श्रद्धावान लोक राजांना अर्थात देवाचा अवतार मानतात. आम्हीही राजांना देवाचा अवतार मानतो, याच्यामध्ये दुमतच नाही. परंतु राजे देव होते का नाही हे आम्हाला काही माहिती नाही.
परंतु राजामुळं मंदिरामधला देव हा शिल्लक आहे आमच्याकरता, ही गोष्ट नक्की आहे महाराज. एकच राजा इथे जन्मला, कुठं? शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजांनी आपला जन्म सार्थकी लावला. कसा लावला? छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तन श्रवण करण्याकरता समोर येऊन बसायचे. समोर बसून कीर्तन ऐकायचे. एक वेळेस राजांना वैराग्य निर्माण झालं आणि राजांनी सांगितलं, महाराज आता मला हे स्वराज्य नको, मला हे राज्यही नको, आता हे मी राज्य सुपूर्द करतो माझ्या मावळ्यांकडं, मला फक्त आणि फक्त तुमचे कीर्तन श्रवण करायचे आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, नाही नाही राज, असं चालणार नाही. हो, तुम्ही जर का राजधर्म तुमचा सोडला तर ही राजसत्ता व्यवस्थित चालणार नाही. म्हणून तुम्हाला फक्त आणि फक्त राजकारण करावं लागल, ही राजसत्ता चालवावं लागल. ही भक्तीची सत्ता, ही परमार्थी सत्ता ही आम्ही चालवतो, आम्ही चालवतो. असे होते राजे महाराज. परंतु आजचे राजे महाराजे हे फार वेगळे आहेत, फार वेगळे आहेत. माझा आलेला अनुभव तुम्हाला सांगतो. संजय महाराज मुंबईला कीर्तन होतं माझं, तर नाव नाही सांगत त्या माणसाचं. वाढदिवसानिमित्त त्या माणसाने कीर्तन ठेवलं. आम्ही सगळे भजनी मंडळ, टाळकरी महाराज मंडळी, गायक वादक सगळे गेलो. गुत्त घेतलं होतं, म्हणजे कळलं तुम्हाला आहे का नाही. सगळंच घेऊन गेलो, टाळा सगळं घेऊन गेलो होतो. वाढदिवसाचं नियोजन फार मोठं होतं, स्टेजही मोठं होतं, पब्लिकही भरपूर बसलेली होती. परंतु ज्याचा वाढदिवस होता ना महाराज, तो धाब्यावर केक कापत होता. असे माणसं आहेत महाराज, त्यांना पारमार्थिक विषयाचं काही घेणे देणं नाही. पैसा फेकतात आणि काय करायचं ते करून घ्या म्हणतात, आहे का नाही. मुद्दा माझा असा आहे, या गोष्टी राजांनी जपल्या महाराज, आणि याच गोष्टीचं अनुकरण आपण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं म्हणजे कुठंतरी चौकामध्ये टिपाड आणायचं, त्या टिपाडावरती राजांची एखादी प्रतिमा, मूर्ती वगैरे ठेवायची, डीजे आणायचा, दारू प्यायची, नाही त्या गाण्यावरती नाचायचं, म्हणजे शिवजयंती नाही महाराज. शिवजयंती अशी साजरी झाली पाहिजे, प्रत्येक घरातली महिला त्या राजांच्या जवळ आली पाहिजे आणि राजांना औक्षण केलं पाहिजे, ओळलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने शिवजयंती. मला तर असं वाटतंय, आपल्या हिंदू धर्माचे विटंबना, आपल्या राजांची विटंबना, आपल्या देवांची विटंबना दुसऱ्या लोकांनी कमी केली महाराज, तेवढी आपल्या लोकांनी जास्त केली. आपल्या लोकांनी जास्त केली. म्हणून या गोष्टी आपण सर्वांनी जपल्या पाहिजेत. आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे, आपलं गावही सुंदर आहे, आपल्या गावातल्या लोकांचे विचारही सुंदर आहेत, आपल्या गावातल्या लोकांची, आपल्या तरुण मंडळीही सुंदर आहे. त्यांनी भव्य दिव्य स्वरूपाचा हा नामसप्ताह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केला आहे. आणि याच गोष्टी जपल्या पाहिजेत, आहे का नाही. आणि आपण जर काय जपल्या तर आपली पुढची पिढी जपत असते, बरोबर आहे का नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, येथ वडील जे जे करीती यद्यदा आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तर रोजन सयत प्रमाणम कुरुते आणि लोकस्तदनु वर्तते. येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि येरती अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून या गोष्टी जपल्या पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. या स्वराज्यासाठी राजांनीही रक्त सांडले. राजांबरोबर जेवढे मावळे होते ना महाराज, त्या मावळ्याने सुद्धा रक्त सांडले. सांगू तुम्हाला,
तानाजी मालुसरेच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे महाराज. अक्षदा पत्रिका घेऊन राजांकडे तानाजी मालुसरे गेलेत. राजगडावरती राजे बसलेले आहेत, आऊसाहेब बसलेले आहेत. महाराजांना मुजरा केलाय तानाजीने, आऊसाहेबांना मुजरा केलाय. पत्रिका ठेवली, अक्षदा तांदूळ ठेवलेत हातामध्ये. आणि तानाजी सांगतात, राज माझ्या रायबाचं लग्न आहे, तुम्हाला लग्नाला यावंच लागणार. आणि मग राजांनी सांगितलं, ताना आलो असतो रे, परंतु समोर जो कोंढाणा किल्ला दिसतोय ना, त्या कोंढाण्यावरचं निशाण माझ्या डोळ्यामध्ये सलतंय. आपलाच कोंढाणा, परंतु तो कोंढाणा आपल्याला त्या पुरंदरच्या तहामध्ये द्यावा लागला. तो कोंढाणा किल्ला मला सर करायचा. आणि मग तानाजींनी सांगितलं, राज एवढी काय काळजी करताय, कोंढाणा मी सर करतो म्हटले. राजांनी सांगितलं, नाही नाही ताना, तुझ्या मुलाचं लग्न आहे, तू तुझ्या मुलाचं लग्न व्यवस्थित पार पाड. तुझ्या मुलाला आशीर्वाद देण्याकरता मी स्वतः येईल. तानाजींनी सांगितलं, वावाराज असं कुठं असतं का, आमच्या धन्याने युद्धामध्ये लढायला जायचं आणि आम्ही लग्नामध्ये वरबाप म्हणून मिरवायचं, हे आम्हाला जमत नाही, हे आमच्या रक्तामध्ये नाही. तानाजीच्या मुखातले वचन आहे महाराज. त्यावेळेस काय आधी लगीन, वरून झोपले काय, आधी लगीन, नंतर माझ्या रायबाचं लग्न. आणि तानाजी मालुसरेने विडा उचललाय. सूर्याजी मालुसरे सोबत आहेत, शेलार मामा सोबत आहेत. माघवद्य अष्टमीची ती रात्र आहे. किर अशा प्रकारचा अंधार पडलाय. आणि तानाजी मालुसरे निघालेत महाराज कोंढाण्याच्या दिशेने. गेलेत कोंढाण्याच्या जवळ, बांधलेत दोरवरती. मावळे वरती चढायला लागलेत. एक दोर तुटला, त्या दोरावरून 2-3 मावळे खाली पडले. दगडावरती आपटून जसे टमाटे फुटावे ना महाराज, तसे 2-3 मावळे दगडावरती आपटून फुटले. तरी सुद्धा मावळे माघारी फिरले नाही, कारण ते तुकोबारांचे कीर्तन ऐकणारे होते. हो, त्यांना माहिती होतं, खरा योद्धा, रणांगणामध्ये उतरलेला योद्धा हा रणांगण सोडून कधीही पळत नसतो. रणी निघता शूर न पाहे माघारे, ऐशा मज धीरे राखे. आता रणांगणातला योद्धा कधीही माघारी फिरत नसतो. चढलेत वरती कोंढाण्यावरती मावळे. तिथं किल्लेदार होता तो उदयभान राठोड. 1200ची फौज त्याची होती. आणि तानाजी बरोबर फक्त आणि फक्त 350 मावळे होते. आणि मग मावळ्यांनी गर्जना केली, हर हर महादेव, हर हर. आणि मावळे तुटून पडलेत महाराज त्या उदयभानाच्या सैन्यावरती. एवढं सैन्य कापलं, एवढं सैन्य कापलं. आणि गाठ पडली ती उदयभानाची आणि तानाजी मालुसरेंची. समोरासमोर युद्ध करण्याकरता आलेत. एक घाव वर्मी लागला तानाजी मालुसरेंच्या आणि तानाजींचा हात तुटला. काही चुकतंय का माझं पोरांनो? हा, बघा बरं एकदा जरा. मी लय सहन केलं बरं का आतापर्यंत. आता जरा शांत बसा थोडस. जीव ओतून सांगतो रो मी, असं नका करू. थोडं शांत बसा ना. एकदा जे कार करता ना का, हर हर. मगाच्या पेक्षा कमी आवाज आलाय, म्हणजे बडबड जास्त होती तुमची. हर हर. हा, आता जरा बरं वाटलं बरं. आता वाटलं खरंच टाकडगाव मधले पोरं म्हणून बरं का. आणि गर्जना केली. तानाजींचा हात तुटलाय. उदयभान समशेरीने लढतो आहे आणि तानाजी मालुसरे फक्त आणि फक्त ढालीने लढतात. परत ढालही तुटली महाराज. तानाजींनी त्या हाताला डोक्याचं मुंडासं काढलंय, हाताला गुंडाळलंय. परत समशेर हातामध्ये घेतली आणि त्या उदयभानाचा फडशा तानाजीने पाडला. दोनही योद्धे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेत. आणि मग मावळ्यांनी ओळखलं उदयभान राठोड पडलाय. त्या सैन्यांनी बघितलं आपले सरदार पडलेत, आपले किल्लेदार पडलेत. आणि मग त्याचं सैन्य सैरावयाला पळायला लागलं महाराज, सगळीकडे पळू लागलं. आणि मग तानाजींच्या गोष्ट लक्षात आली की आपण कोंढाणा किल्ला सर केलाय. सूर्याजी मालुसरे समोर आलेत, शेलार मामा समोर आलेत. आणि बघतात तर काय सुभेदार पडलेत रक्ताच्या थारोळ्यामध्ये. श्वास चालू आहे.
आणि श्वास चालू असताना सूर्याजी मालुसरे म्हणतात, सुभेदार काळजी करू नका, आम्ही तुम्हाला वैद्याकडे घेऊन जातो, धीर सोडू नका. आणि मग तानाजीच्या मुखातलं वचन आहे महाराज. तानाजी म्हणतात, तुम्ही मला मरणाची भीती दाखवू नका, कारण ज्या वेळेस आम्ही स्वराज्यामध्ये या ठिकाणी आलो आहोत ना, आमच्या मनामध्ये एकच इच्छा होती, लढायचं स्वराज्याकरता आणि मरायचं फक्त आणि फक्त स्वराज्याकरता, आहे का नाही. जिंकावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठावे, लढून मरावे मरून उरावे हेच आम्हाला ठावे, देशापायी सारी विसरू माया ममता नाती, देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती, शुरमे सरदार आम्हाला काय कुणाची भीती, मायेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तानाजी म्हणतात, आम्ही हे लढण्याची युद्धकला आम्ही आमच्या आईच्या उदरामध्ये शिकलो, तलवारीशी लगीन लागल जडली एडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. आणि तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोमध्ये पडलेत. सांगतात तानाजी मावळ्यांनो, राजाला जाऊन सांगा, तानाजी मातीमध्ये पडलाय, परंतु मातीसाठी पडलाय, एवढं जाऊन सांगा. शेवटचा नमस्कार, शेवटचा मुजरा माझ्या वतीने तुम्ही राजांना घाला. आणि खऱ्या अर्थाने आज माझ्या जेवणाचं सार्थक झालंय, आज माझा जन्म सफळ झालाय. अभंगाचं पहिलं चरण. जन्म आलो त्याचे माय बाप, जन्म आलो त्याचे, 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 फळ झाले झाले साचे, तुम्ही सांभाळील साचे, हो तुम्ही सांभाळील साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळील साचे, हो तुम्ही सांभाळील जन्म आलो त्याचे आणि आज फळ झाले साचे. मी कीर्तनाच्या अगोदर तुम्हाला 4 मुद्दे सांगितले होते बघा. काय? देवाची भेट घ्या, देवाला पहा, देवाचं चरण पहा, देवाचं दर्शन करा, जन्म सफळ होतो, आहे का नाही. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला होता, तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या, जन्म सफळ होतो. आणि तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला होता, तुमचा देह, तुमचा जन्म या चांगल्या कामासाठी, देशसेवेसाठी, धर्मकार्यासाठी कामी पडू द्या आणि मग तुमच्या जन्माचं सार्थक होणार. आणि खऱ्या अर्थाने तानाजी मालुसरे म्हणतात, माझ्या जन्माचं आज खऱ्या अर्थाने सार्थक झालंय. जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. आणि आपणही या
कीर्तन मंडपामध्ये बसलेलो आहोत आणि आपण हे आज असं म्हणलं पाहिजे मनोमन की जन्मा आलो त्याचे आणि आज फळ झाले साचे. कारण आम्हाला या कीर्तन मंडपामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे विचारही ऐकायला मिळतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडे गुणगान हेही ऐकायला मिळतात. म्हणून जन्मा आलो त्याचे आणि आज फळ झाले साचे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. सार्थकीला तो माणसाचा जन्म चांगले काम त्या माणसाने केल्याच्या नंतर बघा, चांगले माणसं आणि चांगले कामं हे माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे असतात. हो, आपल्याला काय असतं बघा, चांगले माणसं मिळणं, प्रत्येक पावलोपावली मार्गदर्शन करणारे माणसं मिळणं हे जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे, फार महत्त्वाची. विठोबा रखुमाये कुंडली कबरदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर विश्वसंत जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज की जय. डोंबार घुमाई डोंबार घुमाई रे मोर मोरे. आणि मग तुकोबारे सांगतात माझाही जन्म सफल झाला. माझा जन्म सफल झाला खऱ्या अर्थाने का तर महाराज म्हणतात किंवा संतांनी माझा अंगीकार केला. तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते. भय निरा सांभाळिले संती आणि भय निरसले खंती. साधक म्हणले महाराज तुम्ही भीती निरसली म्हणतात, भीती निघून गेली म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये कुठली भीती होती? महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये भीती नव्हती, परंतु सामाजिकदृष्ट्या जर काय विचार केला तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये एक सगळ्यात मोठी भीती आहे, ती म्हणजे जन्म मरणाची भीती. आणि ती जन्म मरणाची भीती खऱ्या अर्थाने आमची निघून गेली. मला सांगा कोणाला मराव वाटतंय का? मरा वाटतंय कोणाला? हो म्हणा गोळी आणली मी. मरा वाटतंय का? कोणालाच मरा वाटत नाही महाराज, कोणालाच नाही. तुमचं काय सांगावं, मला सुद्धा मरा वाटत नाही, आहे का नाही? मग काय मरणार नाही का? तसं नाही महाराज. जरी आगा मरहा बोलू न साहती, आहे का नाही, तरी मेल्या तरी रडती. जगस्प्रहेयास्पद एक सार्वभौम पद आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये. प्रत्येक माणसाला जावं लागणार आहे, परंतु मरण हे निश्चित आहे. पण मरणाची भीती जर काय माणसाने घालवली की मग ते मरण सुखकर होत असतं. मग मरणाची भीती कशी घालवायची? महाराज म्हणतात ना,
मरणाही आधी राहिलो मरोनी मज केले मनी होते तैशी. मरणाची भीती माणसाने संपवली पाहिजे. कशी संपल महाराज? महाराज म्हणतात तुम्ही संतांच्या सानिध्यामध्ये जा आणि मग तुमचं मरण सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये ज्याही गोष्टीची तुम्ही अपेक्षा कराल तीही गोष्ट तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि एकदा का संतांनी तुम्हाला जवळ केलं मग तो काळही तुमचं काही करू शकणार नाही. शेवटचं चरण तुका म्हणे काळ. तुका म्हणे काळ. तुका म्हणे काळ. बोला. तुका म्हणे काळ. तुका म्हणे काळ. तुका म्हणे काळ. हो तुका म्हणे काळ. तुका म्हणे काळ. तुका म्हणे काळ. हा करून शक्य बळ तुम्ही सांभाळील संती. 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 संती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती यथामती यथा आकाश. जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगावरती चिंतन सेवा करण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी मी केला. ही सगळी महाराज मंडळी अत्यंत गोड साथ महाराजांनी केली. सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. आपल्या गावातील युवा कीर्तनकार आदरणीय वैभव महाराज, सूरज महाराज, अक्षय महाराज, किरण महाराज या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आदरणीय आमचे अनिकेत महाराज आहेत, हजारे महाराज आहेत, ही सगळी महाराज मंडळी सगळ्यांच्या दर्शनाचा योग आज मला प्राप्त आहे. सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. माझे गुरुवारी वैकुंठवासी प्रातस्मरणे जयराम महाराज भोसले बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपण जयंती साजरी केली म्हणून सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो आणि लांबलेल्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.